ठाण्यात रेल्वेची सुरक्षा भिंत पडली, वयोवृद्ध पादचारी जखमी। चेंधनी कोळीवाडा दत्त मंदिर रोड या ठिकाणी असलेल्या पीरबाबा दर्गा येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जवळील रेल्वेची सुरक्षा भिंत पडल्याची घटना आज दुपारी घडली। या घटनेमध्ये तिथून पायी जाणारे नरेंद्र कोळी हे जखमी झाले असून त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे। तसेच त्यांना उपचारार्थ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। तर पडलेली सुरक्षा भिंत ही अंदाजे 60 फूट लांब व 20 फूट उंच असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे। ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जवळील रेल्वेची सुरक्षा भिंत पडून एक जण जखमी झाल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक पंकज साळवी यांनी ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिका उपायुक्त शंकर पाटोळे, ठाणे रेल्वे स्टेशन मास्तर केशव तावडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेतली। तसेच सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे। ठाणे जिल्ह्यात कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांचे लाक्षणिक उपोषण। अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यभरातील जिल्ह्यातील तालुक्याच्या शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भामध्ये लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्रातील राज्यातील सातारा जिल्ह्यात कोयना धरण झाले, पण 64 वर्ष उलटून गेली तरी कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत। त्यामुळे ठाणे भिवंडी तहसीलदार कार्यालय, शहापूर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे तहसीलदार कार्यालय येथे सल्लागार किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर सल्लागार बळीराम शिंदे, उपाध्यक्ष अमोल कदम, तालुका प्रमुख आनंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केलं गेलं। कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या: प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन तात्काळ देण्यात याव्या, शिल्लक जमिनीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या तात्काळ देण्यात याव्या, गावाला महसूल दर्जा देण्यात यावा, नागरी सुविधा तात्काळ देण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांसंदर्भात 15 तालुक्या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर 2 जुलै रोजी कोकण भवन ते विधान भवन असा मोर्चा काढण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। किसन जाधव, पिंपरी। आमच्या अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही इथे तहसीलदार कार्यालय येथे आम्ही आंदोलन करत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत: आम्हाला जमीन मिळाली पाहिजे, आम्हाला नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे, आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि पोट खातेदारांना जमीन मिळाली पाहिजे। अशा आमच्या भरपूर मागण्या आहेत। परंतु प्रमुख मागण्यांमध्ये आमचा गावठाणाचा सर्वे होऊन गावठाणाच्या मधील अतिक्रमण हटवली पाहिजेत। आणखी आमच्या उर्वरित जमिनी या लवकरात लवकर आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 29 जून, रविवारी 30 जून 2024 रोजी मुंब्रा कौसा येथे मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिराचा खास करून विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी केले आहे। विद्यार्थ्यांना लागणारे अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, त्याप्रमाणे नागरिकांना लागणारे ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले तत्परतेने काढून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची व राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर पक्षाची संपूर्ण टीम मुंब्रा व कौसा येथील दाखल्यांची नोंद करणाऱ्या ठिकाणी दिवसभर उपस्थित राहणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून अपलोड करून रिसीट दिली जाईल आणि त्यानंतर आपला दाखला हा मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे। तरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 29 जून रोजी आफरीन हॉल, जामा मशिदीच्या बाजूला
दिनांक 30 जून 2024 रोजी मुबारक पॅलेस हॉल दुसरा मजला विरानी पेट्रोल पंपाजवळ कौसा मुंब्रा येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर विद्यार्थी आणि नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे शहरातील अनधिकृत हुक्का पार्लर, बार, पब यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. तसेच ठाणे मीरा भाईंदरमधील देखील बुलडोझर पॅटर्न पाहायला मिळाला. सलग दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरूच राहिली. या कारवाई दरम्यान यंदा हातोडा नव्हे तर थेट बुलडोझर प्रशासन अनधिकृत हॉटेल, पबवर, बारवर फिरवत आहेत. याच पार्श्वभूमीवरती ठाणे शहरामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवरती ड्रग माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा असा आशय लिहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका हातात हातोडा तर मागील बाजूस JCB दिसून येत आहे. हे बॅनर शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने ठाण्यातील वर्तकनगर परिसरामध्ये लावण्यात आले आहे. ठाण्यात ठिकठिकाणी काही पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टरची जोरदार चर्चा होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करण्यात आली आहे. अनधिकृत पब आणि बारवरती कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा असं मजकूर असणारे पोस्टर ठाण्यामध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर्स लावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर पुण्यानंतर ठाणे मीरा भाईंदर शहरामध्ये अनधिकृत हुक्का पार्लर, पब आणि बारवरती कारवाई करण्यात आली. त्यानंतर ठाणे शहरात देखील बॅनरबाजी करण्यात आली आहे. ड्रग माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा अशा आशयाचे पोस्टर या ठिकाणी पाहायला मिळाले. जनता आपल्यासोबत अशीच कारवाई करत राहा अशा आशयाचे बॅनर ठाण्यामध्ये लावण्यात आलेले आहे. त्यामुळे ठाण्यातील हे पोस्टर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत. पुण्यातील हॉटेल्समध्ये ड्रग्सची विक्री केली जात असल्याचं समोर आलंय. याचे राज्यभर पडसाद उमटलेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली. पुण्यातील पब आणि बारवरती कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणे मीरा भाईंदर देखील अनधिकृत बार आणि पबवरती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ठाणे पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्यात आली. अनधिकृत बारवरच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवरती आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय. ठाणे शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर या पोस्टरवर ड्रग माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा असा आशय लिहून मुख्यमंत्र्यांची ओळख करून दिली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिवा शहरातील सर्व रस्ते हे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडचण निर्माण करणारे झाले आहेत.
दिवा शहरातील प्रमुख रस्ते फेरीवाले मुक्त करा आणि शहरातील लाखो नागरिकांना दिलासा द्या, अन्यथा प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. रोहिदास मुंडे यांनी याबाबत दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की या फेरीवाल्यांना रस्त्यावर बसवणारे दिवा शहर बकाल करत आहोत. दिव्यात एकही रस्ता हा मोठा नाही. अशा स्थितीमध्ये आहेत की ते रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्याने येथील 5 लाख जनतेने चालायचे कुठून आणि वाहन चालकांनी वाहनं कुठून चालवायची. फेरीवाल्यांना ज्यांना अभय दिले आहे त्यांचे आर्थिक हितसंबंध या लोकांशी आहेत. 4 पैशांसाठी दिवा शहराची वाट लावण्याचं काम केले जात आहे. दिवा स्टेशन ते आगासन रस्ता, दिवा स्टेशन ते मुंब्रा देवी कॉलनी रस्ता हे सर्वच रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा मिळत नाही असं मुंडे यांनी पत्रात म्हटलं आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त यांना तातडीने फेरीवाल्यांवरती कारवाई करून दिवा स्टेशन रोड, मुंब्रा देवी कॉलनी रोड, दिवा आगासन रोड फेरीवाला मुक्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दिवा शहरात अनेक फेरीवाले हे रस्त्यावरती ठाण मांडून आहेत. कित्येक वेळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांना वारंवार आम्ही सांगितले की दिव्यातले फेरीवाले हटवून दिव्यातील रस्ते हे मोकळे करा, परंतु याकडे अक्षय गुडदे हे प्रामुख्याने दुर्लक्ष करताना दिसत आहेत. आज दिव्यातील दिवा आगासन रोड, दिवा स्टेशन, मुंब्रा देवी कॉलनी रस्ता आपण पाहाल तर त्या रस्त्यावरती आणि फुटपाथवरती सर्व फेरीवाले बसले जातात आणि या फेरीवाल्यांकडून प्रत्येक हातगाडीकडून 50 रुपये हे हप्ता वसुली केली जाते. मग या हप्त्यात कोणाचे हात बरबडलेत हे प्रथम शोधणं महापालिकेने गरजेचं आहे की यांचे हे यात आर्थिक हितसंबंध लागू आहेत का महापालिकेचे हेही पाहणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार महापालिका सांगतोय परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहेत. येणाऱ्या काळात जर या हातगाड्यांकडे आपण कारवाई केली नाही आणि दिव्यातले रस्ते मोकळे केले नाहीत तर आम्ही ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे धरणे आंदोलन करू आणि हे पावसाळी जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात आमच्या पक्षातल्या आमदारांना दिव्यातल्या हातगाड्यांविषयी लक्षवेधी मांडण्यासाठी आम्ही विनंती करू.